बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची। काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सुरक्षा दल आता सज्ज झालंय। हल्ल्यातील जखमी पर्यटक आणि बचावलेल्या पर्यटकांकडून माहिती घेत 2 दहशतवाद्यांचे फोटो स्केच जारी करण्यात आले। सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचे हे फोटो जारी केलेत आणि आता या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। दरम्यान हेलिकॉप्टर हे कालपासूनच पहलगाम मधील जंगल त्याचबरोबर दऱ्याखोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेत आहे। आताचे महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। पहलगाम मध्ये भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता भारतीय लष्कर सज्ज झालाय। दहशतगर्द आ गए और उन्होंने इतना बड़ा सानिया अंजाम दिया। मेरी गुजारिश है होम मिनिस्टर साहब से वो जल्द से जल्द पता लगाए इस दहशतगर्दी के पीछे कौन थे और उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए। आपण पाहतोय आता पर्यटकांवर भ्याड हल्ला केल्यानंतर अनेकांच्या उद्विग्न अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत। या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर भारत देईल असा आशावाद देखील व्यक्त होतोय आणि आता भारतीय सुरक्षा देखील या हल्ल्याचा पाळेमुळे शोधून काढण्यासाठी सज्ज झाले। हल्ल्यातील जखमी पर्यटक आणि बचावलेल्या पर्यटकांकडून माहिती घेण्यात येते आणि त्याचबरोबर 2 दहशतवाद्यांचे फोटो स्केच सुद्धा जारी करण्यात आले। सध्या एनआयएची टीम ही तिथे पहलगाम मध्ये दाखल झाली आहे। संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करण्यात येते, पुरावे गोळा करण्यात येत आहेत। काही वेळापूर्वीच आपण एका दहशतवाद्याचा फोटो जारी केला होता, समोर आणला होता। AK-47 अशी रायफल हातात घेतलेला या दहशतवाद्याचा फोटो समोर आला होता आणि आता हे 2 स्केच जारी करण्यात आले। दरम्यान पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता ऍक्शन मोडमध्ये आलेत। या हल्ल्यानंतर कालच अमित शहांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि आज सकाळीच अमित शहा श्रीनगरला पोहोचले। तिथे त्यांनी हल्ल्यातील जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेतली आहे। तसंच हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आता अमित शहा स्वतः पहलगाममध्ये दाखल झाले। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुळाशी जाण्याचा निर्धार अमित शहांनी केला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। हल्ल्यानंतर उच्चस्तरीय बैठक काल झाली, त्यानंतर अमित शहा हे श्रीनगरमध्ये पोहोचले। त्यांनी जखमींची भेट घेतली, त्यानंतर मृतांचं पार्थिव जिथे आणण्यात आलं त्या मृतांना तिथे जाऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली। तर इथे दृश्य आपण पाहतोय। या भ्याड हल्ल्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम हे पर्यटकांच्या रक्ताच्या सड्यानं लाल झालं आणि आता या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येतोय। या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतानं काहीतरी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची मागणी आता नागरिक करत आहेत आणि संपूर्ण देश हा संतप्त झालेला आहे। अनेक स्तरावरून हा संताप व्यक्त केला जातोय। निषेध रॅली देखील काढण्यात येते। दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत हा राग, हा संताप व्यक्त केला जातोय। पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा इथे जाळण्यात येतोय। त्याचबरोबर पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहून त्याचं दहन करण्यात येत आहे, ते जाळण्यात। या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झालाय। हा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। अनेक जण जखमी आहेत आणि या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त करण्यात येतो। ही थेट दृश्य आपण पाहतोय। देशभरात संतापाची लाट उसळली आहे आणि भारतानं आता याला चोख उत्तर द्यावं अशी मागणी जोर धरू लागते। या संदर्भात पाकिस्ताननं मात्र जबाबदारी या हल्ल्याची नाकारली आहे। मात्र तरीही भारतात आता ही पाकिस्तानाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। प्रतिकात्मक पुतळ्याचं दफन करण्यात येते, घोषणाबाजी करण्यात येते आणि आता संपूर्ण देश हा संतप्त झालाय।
इथे दृश्य आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत. रामराजे, आता सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. ही कुठली दृश्य आहेत आणि सध्या तिथे काय घडतंय? रामराजे, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? बिलकुल ठिकठिकाणी आता निषेध व्यक्त केला जातोय आणि हा जो हल्ला केलेला आहे, भ्याड हल्ला हा आहे आणि त्यामुळं काश्मीरमधलं अर्थव्यवस्थेचं कंबरडं कुठेतरी मोडताना दिसते आणि इथल्या स्थानिकांचा रोजगार जो आहे तो आता अशा घटनेमुळं पुन्हा बंद पडतोय का अशी चिंता आहे. आणि त्यामुळं श्रीनगरमध्ये सुद्धा अनेक लोकांनी जे आहे ते निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे. अनेक संघटनांनी तो निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अमित शहासुद्धा काल रात्रीपासून श्रीनगरमध्ये ठाण मांडून बसले होते, बैठका घेतलेल्या आहेत. आज त्यांनी पहलगामला सुद्धा भेट दिलेली आहे. NIAची टीमसुद्धा तिथे पोहोचलेली आहे आणि संपूर्ण पुरावे जे आहेत ते गोळा केले जात आहेत, संपूर्ण माहिती गोळा केली जात आहेत. परंतु जे रस्ते आहेत काश्मीरचे, जे की इतर वेळेस हे गजबजलेले असतात, कारण हा जो मोसम आहे एप्रिलचा ॲपल व्हॅलीसाठी चांगला मोसम असतो. इथे सफरचंद मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्याचबरोबर इथल्या पर्यटकांचं आवडतं स्थळ असतं पहलगाम. परंतु हा हल्ला झाल्यामुळं पर्यटक जे आहेत ते अचानक येणं बंद झालेला आहे. हा रस्ता जो आहे तो ओसांडून वाहत असतो. आज मात्र हा रस्ता रिकामा दिसतोय आणि जास्त लोक जे आहेत ते या रस्त्यावर आपल्याला दिसत नाही आहेत. आणि हा जो स्पॉट आहे आपण जिथे थांबलेलो आहोत की हा स्पॉट जिथे अमरनाथ यात्रेसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर लोक जातात आणि त्यासाठी ही जी पोस्ट आहे ती नवीन बनवण्यात आलेली आहे. काल जो हल्ला झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा इथं जे आर्मीचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे आपण इथं पाहतो की जम्मू काश्मीरचे पोलीस जे आहेत ते प्रत्येकाचं विचारलं जात आहेत की टुरिस्ट आहेत का आणि कुठून आलेला आहेत. पुढे पहलगामला जाण्यासाठी मज्जाव केला जातो आहे, कुठेही पुढे जाऊ दिलं जात नाही आहे. आणि जर स्थानिक असतील आणि इथले रहिवासी असतील त्यांनाच फक्त इथे आतमध्ये जाऊ दिलं जाते, अन्यथा इतर कोणालाही जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती रस्त्यावरची काश्मीरच्या आपल्याला दिसून येते. पहलगाम मार्गावरची ही परिस्थिती आहे. संगम ब्रिज हा एरिया आहे आणि तिथंच हे नवीन जे आहे ते नवीन स्पॉट जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि इथे आर्मीचे जवान आता इथे तैनात असणार आहेत. कारण आता अमरनाथ यात्रेसाठी कोट्यवधी लोक जे आहेत ते येथील श्रद्धाळू येतील त्या आणि दहशतवादी हल्ला पुन्हा असा होऊ नये त्याचंसुद्धा एक आव्हान असणार आहे. पहलगामचे तिथेच अमरनाथ यात्रेकरूंसाठी सुद्धा एक स्टॉप असतो आणि त्यामुळे तिथे सर्वजण एकत्र येतात आणि त्यानंतर अमरनाथ यात्रेकडे जातात. त्यामुळंच एक प्रकारे दहशतवादींनी हा जो हल्ला केलेला आहे तो विचारपूर्वक हल्ला केलेला आहे. कारण पुढच्या अमरनाथ यात्रा जी आहे ती कशी अडथळा त्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे. परंतु केंद्रीय यंत्रणा आता दहशतवाद्याचे मनसुबे त्यांचं जे ज्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि छोट्या छोट्या गटामध्ये अटॅक करण्यासाठी त्यांना तयार केलेलं आहे ते नेक्सस जे आहे ते बस्ट करावं लागणार आहे आणि त्यासाठी मोठी रणनीती जी आहे ती तयार झालेली आहे. आपण पाहतोय आता संपूर्ण देश या हल्ल्यानंतर संतप्त झालाय आणि पहलगामला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. मोठ्या प्रमाणात उच्चस्तरीय असं सर्च ऑपरेशन इथे राबवण्यात येत आहे. अमित शहा इथे दाखल झाले होते. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर पर्यटकांना सांत्वनपर भेट दिली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या भीती ऐकली, नेमकं काय काय घडलं हे त्यांनी समजावून घेतलं. NIAची टीम देखील इथे दाखल झाली आहे. पहलगाममध्ये घटनास्थळाची पाहणी केली जाते आहे. त्याचबरोबर 2 दहशतवाद्यांचा स्केच देखील समोर आलेला आहे. काही वेळापूर्वी एका दहशतवाद्याचा फोटो देखील समोर आला होता. AK-47 अशी रायफल हातात असलेला असा त्या दहशतवाद्याचा फोटो समोर आला होता आणि त्यानंतर या दहशतवाद्यांचे हे 2 स्केच हे समोर आले. यावरूनच आता आपण पाहतोय की भारतीय लष्कर, भारतीय सुरक्षा दल हे आता कसून तपास सुरू करत आहे. या दहशतवाद्यांची पाळेमुळे खळून काढण्याचा प्रयत्न, मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न हे लष्कर करते आणि भारतानं आता चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एक एक पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. पुन्हा आपण थेट जाऊयात रामराजेंकडे. रामराजे, सध्या NIAची टीम तिथे दाखल झाली आहे. घटनास्थळी कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन राबवलं जाते, पाहणी करण्यात आली, नेमकं काय घडतं सध्या तिथे? बिलकुल NIAची टीम दाखल झालेली आहे
सर्वात अगोदर म्हणजेच की व्हिडिओग्राफी केली जाते, कारण जो पुरावा आहे तो इलेक्ट्रॉनिक पुरावा असावा आणि रेकॉर्ड असावा, यासाठी सगळे पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम चालू आहे. कुठे घटना घडली, कुठे गोळ्या मारल्या गेल्या, कशा पद्धतीने हे संपूर्ण घटना घडलेली आहे, त्या संदर्भामध्ये व्हिडिओग्राफी केली जाते. दुसरा मुद्दा म्हणजेच की जे तिथले आय विटनेस आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजेच की जे काही AK-47 आणि ज्यामधून गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत त्या गोळ्या कुठे मिळत आहेत का, किंवा त्याचे कारतूस कुठे मिळत आहेत का, हे सुद्धा तपासलं जाणार आहे. आणि त्यानंतर तिथला जो परिसर आहे त्याला का टार्गेट करण्यात आलं आणि कशा पद्धतीने तिथे वेपन आणलं गेलं, या सर्वच गोष्टींचा तपास जो आहे, किंवा इथे लोकल सपोर्ट आहे का आणि कशा पद्धतीनं त्याला कोण कोण मदत केली आहे, आर्थिक मदत कोण केली आहे, आणि जे मारेकरी होते ते कुठले होते, ते नंतर ते पळून गेले तर कुठेही पळून गेले, ते कोणत्या घरात लपले का ते सरळ निघून गेलेले आहेत, आणि पाकिस्तानचा यामध्ये कसा हात आहे, या संपूर्ण गोष्टीसाठी NIAची जी टीम आहे ती आता तपास करत आहेत. आणि पुरावे जे आहेत ते गोळा केले जातील आणि त्यानंतर मग पुन्हा ही केस जी आहे ती पुढे चालणार आहे. आणि याची सर्व माहिती NIAची टीम एक रिपोर्ट तयार करणार आहे आणि होम मिनिस्टरला अमित शहा यांना सादर करणार आहेत. आणि दुसरीकडे अमित शहा यांनीसुद्धा पहलगाम इथे जाऊन भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वनसुद्धा केलेलं आहे. कारण काल रात्री घटना घडल्याबरोबर अमित शहा इकडे आलेले आहेत श्रीनगरला, आणि त्यानंतर पहलगामला आज त्यांनी दौरा केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला संपूर्ण दौरा कॅन्सल करून ते पुन्हा भारतामध्ये परतले आहेत. आणि काल रात्रीपासून बैठकांचा सिलसिला जो आहे तो चालू आहे, कारण अमित शहा यांनी अगोदर बैठक घेतली, त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सकाळी बैठक घेतलेली आहे. त्यामुळे हा बैठकाचा सिलसिला जो आहे तो चालू आहे. आता अपोजिशनने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वपक्षीय या संदर्भामध्ये एक बैठक बोलावी, तर यावर सुद्धा आता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सकारात्मक असल्याची माहिती मिळते आणि सर्वपक्षीय बैठक बोलवली जाईल. सर्व पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, कारण हा खूप मोठा हल्ला आहे आणि अशावेळी जेव्हा अमरनाथ यात्रेच्या अगोदर हा हल्ला करण्यात आलेला आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे विरोधक आता विरोधकाची भूमिका घेतात का सहकार्याची भूमिका घेतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे लढाई ही केवळ रस्त्यावर नाही आहे, तर ही लढाई ही संसदेमध्ये सुद्धा असणार आहे आणि मंत्रालयामध्ये सुद्धा असणार आहे. निश्चितच रामराजे, याचे प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.